सांगितलं मला अंशुमननी सगळं. काय सांगितलंय? हेच अंशुमननं विषय काढला होता सुष्मिताचा तुझ्या समोर. तो म्हणाला होता, सुष्मिता मला आधीपासून खूप आवडते. तर तू काय म्हणालीस? सुष्मिता उथळ आहे, राजवाड्यांच्या घरात ती शोभणार नाही. अगं, एका बहिणीबद्दल असं बोलणं तुला शोभतं का ग? हे तुला अंशुमनने सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास? मुळात त्यातलं काही कधीही झालेलं नाही आई. हे खोटं आहे, तुझ्या लक्षात नाही येते का? तो म्हणाला झालं होतं. मुळात ना त्याने माझ्यासमोर सुष्मिताचं नावही काढलं नाही. जर काढलं असतं ना तर थोबाड फोडलं असतं मी त्याचं. अगं पण आई, तुला काहीच नाही वाटलं का हे सगळं करताना एकदा माझ्याशी बोलावं, खरं खोटं करावं? गरज वाटली नाही. काय खोटं काय खरं हे पाहिलं मी मगाशी माझ्या डोळ्यांनी. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. साधा आशीर्वाद देखील दिला नाहीस ग त्या दोघांना तू. या आशीर्वाद दे. आधी आजीच्या. अरे, अखंड सौभाग्यवती भव, सुखी रहा. या अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कारण सांगू कारण तुला तुझ्या बहिणीचं सुख बघवत नाहीये. तुझं तुझ्या बहिणीवर प्रेमच नाहीये आणि पुढेही नसणार आहे. हे रांगड कसं सोडवायचं ग आता नंदू? नको पण आजी, आपण हे लग्न मोडायला हवं. आपण अगं पण असं कसं एवढ्या घायकुतीला येऊन केलं सुष्मितानी? नाही माहिती आजी, आणि मला तर ह्या सगळ्यामध्ये कुठला मार्गच सुचत नाहीये. माहितीये, काही कळतच नाहीये हे. आणि हा तुमचा अंशुमन, तो काही प्रेमात वगैरे नाही हा सुष्मिताच्या. त्याने फक्त स्वतःची सुटका करून घेतलीये. आणि ही बावळट मुलगी आमची लगेच भुलली त्याच्या ह्या सगळ्या बोलण्याला. राजवाडे इथे असते तर असं काही झालंच नसतं ना आजी. थोडासा तरी धाक आहे त्या अंशुमनला राजवाड्यांचा. तू सांगणार आहेस पण त्याला? कसं बोलणार आजी? हे असं फोनवर नाही सांगून टाकू शकत मी त्यांना. भेटल्यावर बोलूया. मी खरं सांगू का तुम्हाला, हे काय होतंय ना, असं दरवेळी नेमकं त्यांच्या ॲब्सेन्स मध्ये काहीतरी माझ्या फॅमिलीकडनं चुका होत राहतात. आणि मग मला ना लाज वाटायला लागली आहे. त्यांच्याशी गोष्टी शेअर करायची पण लाज वाटायला लागली आता. जे काही केले तुझ्या बहिणीने केले त्याला तू काय करणार? तुझा काय दोष ग? ठीक आहे, त्यांचाच फोन आला. तुम्ही बोलता का? नाही तू बोल बाई. नाही तर म्हणजे बायकोला फोन केला आणि आजीने घेतलं. नाही तू बोल त्याच्याशी. बोल ना ग. हॅलो, कसे आहात तुम्ही? हा, मी बरी आहे. पण मी नंतर करू का तुम्हाला फोन? जरा गडबड आहे. मी नाही सगळं नीट आहे. मी करते ना तुम्हाला, करते निवांत फोन. हा, ठेवते. बाय बाय. अगं बोलायचं त्याच्याशी. असं एवढ्या लवकर का ठेवलास फोन? नाही हो, एक तर धाडस नाही झालं, आणि दुसरं म्हणजे आजी, त्यांना जर कळलं तर ते त्यांचं काम सोडून धावत येतील ना आता इथे परत. अंशुमने फारच मोठं जाळं पसरलंय यावेळी. आले मी. आत कसं येऊ शकतेस ग? ही आमच्या दोघांची प्रायव्हेट बेडरूम आहे ना. तुला कळत नाही का, आम्ही दोघं नवरा बायको झालोय ना नवीन. तू कशी काय आतमध्ये आलीस? प्रायव्हसी नावाचं काय असतं का नाही? हे जे काय तू करत होतीस? काय करत होते? माझा नवरा काय मला नोकरासारखा नाही वागवते, प्रेमानेच वागवतात. अगं, आम्ही नवीन नवरा बायको आहोत, याचा तरी विचार कर ना. हे प्रेम आहे त्याचं? नव्या नवरीला पाय शेपायला लावणं हे प्रेम आहे? हे बघ ताई, मी तुला ना लास्ट सांगते, अजिबात आमच्या दोघांमध्ये लुडबुड करायचा प्रयत्न करू नकोस. आमची प्रायव्हेट लाईफ आहे, प्रायव्हेट स्पेस आहे. सुष्मिता, सेल्फ रिस्पेक्ट वगैरे काही माहिती आहे आपल्याला? थोडासा उरलेला असेल तुझ्यामध्ये तर जरा जपून ठेव, कारण यांच्या हाती लागला ना तर तो पायाखाली तुडवला जाईल. काय सेल्फ रिस्पेक्ट घेऊन बसलीस ताई तू यार? माझा नवरा आहे ना, मी बघेन ना त्याला काय हवंय नकोय ते. तर त्याला
पाय चेपून देणं हे माझं काम आहे. मला आवडते, त्याला आवडते, तर मी करणार. त्याला जे आवडते ते सगळं मी करणार. माझा हसबंड आहे तो, मी करणार ना. जाऊ द्या, आत्ता माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचणार नाहीये, त्यामुळे बेटर मी काही बोलत नाही. इथे थांबले तर माझी चिडचिड होईल जरा. मी फक्त देवाकडे प्रार्थना करीन की तुला तुझी चूक लवकर लक्षात येऊ दे, अक्कल ठिकाणावर येऊ दे तुझी. बरं झालं, मस्त बोललीस तू. तोंडच गप करून टाकलंस तिचं. ओके. मॉम, मी म्हणालो होतो ना तुला, माझी बायको कमाल आहे. हो रे हो, खरंच अगदी तुला मनासारखी बायको मिळाली आणि ह्या राजवाड्यांच्या घराला मनासारखी सून मिळाली. आम्हाला अशीच सून हवी होती, अन्यायाविरुद्ध लढणारी. किती दिवस समर आणि स्वानंदीची मनमानी चालवून घ्यायची आम्ही. मनमानी? हो, मला तर नोकरासारखं वागवायचंय. घर झाडायला लावायचे, पुसायला लावायचे. हो ना, आम्हाला नोकरच बनवून ठेवलं होतं. काय करणार, तिच्या नवऱ्याच्या हातात सत्ता आहे ना, समरच्या हातात सगळी सत्ता आहे. आम्ही फक्त ऐकून घेतो. पण आता तू आली आहेस ना बाळा, तूच माझा आशेचं किरण आहेस. तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. मी आहे ना. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ना त्यांना सगळ्यांना वटणीवर आणेन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.